नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग अनुदान लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आणि शेवटी वृद्धापकाळ योजना अंतर्गत यामध्ये जे लाभ घेणारे सगळे लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत जय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत सगळ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची जी अपडेट आहे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत. आता पाहू शकता डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे निराधार योजनेअंतर्गत निराधार बांधवांना कधीपर्यंत येऊ शकतो असे बहुतांश प्रश्न विचारले जात आहेत की यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता हा वेळेवर मिळेल का, सगळ्यांना मिळणार आहे किंवा नाही. त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या 50 ते 60% लाभार्थ्यांना हप्ता आलेला नाहीये त्यांना तो नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित येईल का. त्याचबरोबर याच्या अगोदर पाहू शकता ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर यामध्ये 1500 आलेले दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना बाकीची थकीत पेन्शन हे मिळणार आहे किंवा नाही असे बहुतांश प्रश्न आहेत. त्याचबरोबर एक प्रश्न पाहू शकता गेल्या वर्षापासून गेल्या वर्षीचे शेवटचे जे 3 ते 4 महिने आहेत त्यावेळेला सुद्धा ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 ते 4 महिने आहेत. या महिन्यांमध्ये लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळत नाही. काही लाभार्थ्यांना दिलं जात नाहीये तर काही लाभार्थ्यांना कमी पैसे हे दिले जातात. तर याचं कारण काय आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. व्हिडिओला सुरुवात करूयात आपण. सगळे प्रश्न जे आहेत निराधार बांधवांचे डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा त्याच्या अगोदरचं हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत, महत्वाची माहिती घेणार आहोत. तर पाहू शकता यामध्ये डिसेंबर महिन्यासाठीचा जो हप्ता आहे सगळ्यात पहिल्यांदा त्याचे अपडेट आपण घेऊयात. तर यासाठी वेळ जो आहे हा जास्त लागण्याची शक्यता आहे. सध्याच्या अपडेटनुसार यामध्ये आचारसंहितेचा जो वेळ आहे तो सुद्धा 21 डिसेंबर पर्यंत वाढलेला आहे. तरी सुद्धा शासन निर्णय जो आहे पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय आल्यानंतर चित्र आहे स्पष्ट होईल. त्याच्यानंतर 7 ते 8 दिवसामध्ये जी वेबसाईट आहे पोर्टलवर अपडेट दिली जाईल आणि त्याच्यानंतर लाभार्थ्यांचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी प्रोसेस सुरू होईल आणि या सगळ्यासाठी 20 ते 25 तारीख लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता पाहू शकता यामध्ये नोव्हेंबर महिन्यासाठीच्या हप्त्याबाबत सुद्धा लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत की त्यांना पैसे जे आहेत हे मिळालेले नाही आहेत. 1500 जे आहेत हे मिळालेले आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे जे 1000 रुपये आहेत हे मिळणार आहेत किंवा नाही. तर याबाबत पाहू शकता गेल्या वर्षीचे जे अपडेट आहे आपल्याकडे गेल्या वर्षीचं आपण चेक केलं तर नोव्हेंबर महिन्यापासून बहुतांश लाभार्थ्यांना त्यांचे जे पैसे आहेत हप्त्याचे पैसे हे मिळाले नव्हते. आता याचं कारण काय सांगितलं जातं तर पाहू शकता सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजना राबवत नाही तर बाकी विविध योजना ज्या आहेत यामध्ये विविध जे समाजाचे जे घटक आहेत या सामाजिक घटकांअंतर्गत या योजना राबवल्या जातात आणि यासाठी जे अनुदान आहे हे अनुदान वर्षाला शासनाकडून वित्त विभागाकडून यामध्ये मान्य केलं जातं, दिलं जातं. तर या अंतर्गत पाहू शकता वर्षाच्या शेवटी बाकीच्या ज्या योजना आहेत यामध्ये कुटुंब कल्याण योजना असेल किंवा इतर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत हे योजनांसाठी जे पैसे आहेत हे वितरित केले जातात आणि यामुळे शेवटचे जे 2 महिने आहेत नोव्हेंबर डिसेंबर असेल या महिन्यामध्ये त्यासाठीचं अनुदान वितरित केलं जातं आणि यामुळे निराधार योजना असेल किंवा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची जी यामध्ये अनुदान देण्याची प्रोसेस आहे यावर ताण येतो. त्याचबरोबर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सगळ्या योजनेसाठी जो हप्ता असेल किंवा निराधार योजनेचे जे कार्यकर्ते असतील किंवा काम करणारे कामगार असतील त्यांच्यावर सुद्धा यामध्ये त्यांचा जो पगार असेल ही सुद्धा प्रोसेस केली जाते. आता या सगळ्या कारणामुळे पाहू शकता नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, त्याचबरोबर जानेवारी महिन्यासाठीचा हप्ता काही लाभार्थ्यांना मिळणं कठीण जाईल. त्याचबरोबर काही लाभार्थ्यांना वेळेवर मिळेल मात्र पाहू शकता कमी मिळण्याची शक्यता आहे. काही लाभार्थ्यांना येणारच नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण होऊ शकते. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी सध्या नक्की काय घडतंय याबाबत सुद्धा लवकरच आपल्याला अपडेट जे आहे हे मिळणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार पाहू शकता सध्याची जी परिस्थिती आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आपण 2 दिवसा अगोदरच एक शासन निर्णय पाहिला होता आणि या शासन निर्णयाअंतर्गत कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत 20,000 रुपयाचं अनुदान देण्यासाठी 23 कोटी लाभाचा निधी जो आहे हा मंजूर करण्यात आला होता. आता या सगळ्या कारणांमुळे अनुदान देण्यासाठीची जी निधी आहे ती कमी पडण्याची शक्यता आहे
आता याच कारणामुळे तो निधी आहे तो मिळणं शक्य होणार नाही किंवा काही लाभार्थ्यांना त्यांना जो हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा किंवा जानेवारी महिन्याचा मिळणं कठीण जाईल. पेन्शनची थकीत बाकी जे आहे हे मिळणं तर सोडाच, जो हप्ता आहे हा मिळणं सुद्धा कठीण जाऊ शकतं. त्याचबरोबर लाभार्थ्यांसाठी पाहू शकता जी अपडेट केली होती यामध्ये विभागांतर्गत जे परिपत्रक किंवा महत्वाची अपडेट जी जारी करण्यात आली होती त्यानुसार त्यांना त्यांची जी प्रोसेस आहे यामध्ये त्यांचं केवायसी व्हेरिफिकेशन, ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नव्हता त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी त्यांची केवायसी व्हेरिफिकेशन जाऊन तहसील कार्यालयामध्ये निर्धार शाखेमध्ये करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं कशा पद्धतीने ते करायचं आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, तुम्ही चेक करू शकता नक्की काय तुम्हाला करायचं आहे, निर्धार शाखेमध्ये जाऊन केवायसी प्रक्रिया कशी करायची आहे. सध्याच्या अपडेटनुसार गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीची जी परिस्थिती आहे गोंधळ निर्माण झाला होता आणि यावर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जो सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जो निधी कमतरता पडू शकते किंवा ताण येतो या कारणामुळे जो निधी आहे पाहू शकता या योजनेअंतर्गत मिळणारा निधी किंवा पेन्शनचा हप्ता हा वेळेवर मिळणं कठीण जाऊ शकतं. नक्की काय घडतंय हे बाबत सुद्धा आपल्याला अपडेट लवकरच प्राप्त होतील. डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय आल्यानंतर सुद्धा आपण याबाबतचा विस्तारित व्हिडिओ जो आहे घेणार आहोत. तर अशा पद्धतीच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट घेण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.